छानपैकी अशा खारुड्या तयार झालेल्या आहेत. वर्षभरासाठी कुठं फिरायला चालल्यावरती घेऊन जायच्या. घरी भाजी पण बनवू शकते याची. दोन एक तास डाळ भिजायला घालायची. नमस्कार, आज माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बाजरीच्या खारवड्या बनवून दाखवणार आहे, जेणेकरून प्रवासाला चाललं कुठं फिरायला चाललं तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्या एकदम अशा सोप्या पद्धतीच्या करून दाखवणार आहे. कांदा कांदा लसूण कोथिंबीर सगळं घालून बनवून दाखवणार आहे. एकदम चविष्ट अशा होतात. चला तर आपण आता काय काय साहित्य घेतले ते बघूया. चण्याची डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. हिरवी मिरची लसूण बडीशेप जिरं ओवा शेंगेश्वरी मिरची लाल तिखट मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. कांदा कोथिंबीर लसणाची पात बारीक चिरून घ्यायची. कांदा बारीक करून घ्यायचा. लसणाची पात बारीक करून घ्यायची. खारुड्यांना लसणाची पात घातल्यावर खारुड्या एकदम छान होतात. पुढं प्रवासाला चाललं त्याला भाजायचे आणि घेऊन जायचे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. मसाले सगळे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे. कोथिंबीर लसणाची पात कांदा घालून घ्यायचा. चण्याची डाळ बारीक केली ती पण घालायची. हा सगळा मसाला एकत्र केलाय वाटलाय तो पण घालून घ्यायचा. लाल मिरची हळदी पावडर मीठ जवळजवळ 2 चमचे घातलेले आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. एक किलो बाजरीचं पीठ घेतलंय. 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली. तुम्हाला वाटलं तर थोडी चण्याची डाळ तुम्ही जास्त पण टाकू शकता. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही. जास्त पातळ केलं तर सुकायला टाइम लागतो. लसूण जास्त घालायचा. लसूण जास्त घातल्याने खारुड्या चांगल्या चविष्ट होतात. पीठ थोडंसं जाडसर दळायचं. लय जाडसर दळायचं नाही, नाहीतर मग त्याच्या कण्या राहतात. खाताना कचकच लागते. त्या कण्याला शिजवायला लागतं. छानपैकी पीठ मळून घ्यायचं. थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. खारुड्या धुवून घ्यायच्या. पुढं प्रवासाला चाललं का जरूर खारवड्या घेऊन जायच्या. उन्हाळा लागला का करून ठेवायच्या. मुलं कुठं प्रवासाला चालली का त्यांच्यासोबत द्यायच्या. तेलात वगैरे चांगलं छानपैकी भाजायच्या द्यायच्या. चक्कीमधून जाडसर दळून आणायचं. खारवड्या काढून घ्यायच्या.
ना उकडायचं नाही काय करायचं. चक्कीमध्ये दळून आणल्यावर जास्त मोठाली कणी येत नाही, त्यामुळं उकडायला लागती नाही. जर जास्त जाडसर दळलं तर ते उकडायला लागतात. लहान मुलांना मोठ्या मुलांना जर खोकला येत असलं तर सगळ्यांनाच एक खारवड्या गरम करून द्यायच्या थोड्याशा तेलामध्ये. त्यांनी खाल्ल्याने खोकला कमी पडतो. त्याच्यात लसूण वगैरे असतो त्यामुळं खोकला कमी पडतो. बाजरी गरम असते. खोकल्यासाठी खूप औषधी आहेत खारवड्या, त्यामुळं वर्षभरासाठी करून ठेवायच्या. जा वाटण तवा तेलात थोड्या भाजायच्या, खायच्या. कुठं फिरायला चाललं तर घेऊन जायच्या. मस्तपैकी अशा खारवड्या बनवायच्या. छानपैकी अशा उन्हात वाळायला घालायच्या. छानपैकी अशा उन्हात वाळून द्यायच्या 2-4 दिवस. कडक वाळून द्यायच्या. कडक वाळल्यामुळं वर्षभर चांगल्या टिकतील.